नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज मी घेऊन आलेली आहे एक पौष्टिक असा पदार्थ, ज्याचं नाव आहे शेवग्याच्या शेंगांचे पराठे. हे तुम्ही कधी खाल्ले आहे का? मला कमेंटमधून नक्की सांगा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याची रेसिपी बघूयात. आपण पहिले शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एक एक करून त्या चिरून घ्यायच्या आहेत. आपल्याला त्याचे असे सालं काढावं लागतात. आता आपण एक एक करून व्यवस्थित चिरून घेऊया. आणि आता या सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण सगळ्या शेवग्याच्या शेंगा या पाण्यात टाकलेल्या आहेत आणि आपल्याला या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अद्रकचा एक तुकडा आपल्याला हे चांगलं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट घेतली तरीही चालेल. आता हे बघा, या शिजून राहिल्या. याचा कलर पहा चेंज होतो आहे. 10 ते 15 मिनटं लागतात या शेंगा शिजायला. आता या आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया आणि एक एक करून एका ताटात काढून घेऊया. आता आपल्याला याचा गर काढायचा आहे. तर आपण एखादा चमचा घेऊया किंवा हाताने सुद्धा तुम्ही काढू शकता. आपण एका ताटात काढून घेतलेले आहेत. आता याचा गर काढूया. हे बघा, चमचा घ्यायचा आणि चमच्याने याचा गर काढून घ्यायचा सगळा. एक एक करून आपण सगळ्या याचा गर व्यवस्थित काढून घेऊया. हा गर खूप पौष्टिक असतो. याच्यात कॅल्शियमसुद्धा असते. त्याच्यामुळे लहान मुलं जर का ही भाजी आवडत नाही म्हणून खात नसतील तर तुम्ही असा प्रयोग नक्की करून बघा. आणि आपण जे पाणी आहे शेंगांचं ते तसंच राहू देऊया, म्हणजे कणिक भिजवताना आपण ते त्याच्यात टाकू शकतो. आता आपल्याला याचा गर जो आहे तो असा नरम करून घ्यायचा आहे. बिया वगैरे याचा बारीक करून घ्यायच्या आहे. मी पावभाजी स्मॅशरने करत आहे. तुमच्याकडे दुसरं काही असेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. आता आपण कणिक घेऊया. एका परातीमध्ये कणिक घेतलेली आहे. आता कणकेत आपल्याला तिखट टाकायचं आहे 1 टीस्पून. आता हळद टाकायची आहे अर्धा टीस्पून. नंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. धने पावडर टाकलेला आहे आपण अर्धा चमचा. ओवा टाकलेला आहे. ओवा नक्की टाकावा. आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे. ओवा आपण 1 टीस्पून टाकला होता. आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत. तीळ ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही टाकले तरीही चालतील. आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली होती ती टाकूयात. तुमच्याकडे रेडीमेड असेल ती सुद्धा तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. पहिले आपल्याला कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे ते कणकीमध्ये मिक्स होऊन जाते. आता आपण जो गर बनवलेला आहे, गर जो आपण आता बारीक केलेला होता तो याच्यात टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि सर्वात पहिले आपण ते पाणी जे होतं शेंगांचं उकळलेलं त्याने भिजवूया. आणि आता आपली कणिक भिजलेली आहे. आपण पराठा लाटून घेऊया. आता एका तव्यावर आपण तो टाकूया. एका साईडनी शिजला की पलटवून घेऊया. आता तेल टाकूया 1 टीस्पून. आपला पराठा हा तयार आहे. अजून एक टाकूया, शिजू देऊया. आता दुसऱ्या साईडने आपण पलटवून घेतला आहे आणि तेल टाकलेलं आहे. थोडासा वरून दाबून घेतलेला आहे. आता आपला हा पराठा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि हा पराठा खरंच खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडला तर मला कमेंट्समधून नक्की सांगा. तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ